मेहुण्याच्या गर्भवती पत्नीचा खून केल्याप्रकरणी नराधम आरोपी महेंद्र सुभान भोसले वय वर्ष 23 राहणार जामगाव बुद्रुक तालुका मोहोळ सोलापूर याला जिल्हा व सत्र न्यायाधीश Y.A. राणे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली आहे। मेहुण्याच्या गर्भवती पत्नीचा खून केल्याप्रकरणी नराधम आरोपीस जन्मठेपेची शिक्षा या ठिकाणी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश 3 श्री Y.A. राणे साहेब यांनी ठोठावलेली आहे। याबाबतची फिर्याद अर्जुन समाधान काळे यानं कामती पोलीस स्टेशन या ठिकाणी तिची पत्नी शीतल अर्जुन काळे हिचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी महेंद्र भोसले, मेहर भोसले, बाळासाहेब भोसले आणि सुभान भोसले यांच्या विरुद्ध दिली असता पोलिसांनी त्याबाबतचा तपास केला आणि त्याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की हे फिर्यादी आणि आरोपी हे शेतकरी होते। तर त्या ठिकाणी महेंद्र भोसले याचं लग्न या फिर्यादीच्या बहिणीबरोबर 4 वर्षापूर्वी झालेलं होतं आणि त्यातून त्याला एक मुलगी देखील होती। परंतु आरोपी लोक हे फिर्यादीची बहीण माया हिला खूप त्रास देत असल्यामुळं, मारहाण करत असल्यामुळं तिनं नवऱ्याचं म्हणजे आरोपींचं घर सोडून घटनेच्या साधारणतः 1.5 वर्षापूर्वी स्वतःच्या आईवडिलांकडे राहण्यासाठी आलेली होती। असं असताना देखील हा आरोपी त्या माया हिला सारखं नांदायला ये म्हणून तक्रार करणं, भांडणतंटा करणं असं करत होता। परंतु ही माया त्या आरोपींकडे नांदायला जायला तयार नव्हती। अशी वस्तुस्थिती असताना दिनांक 20/4/2020 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्याची पत्नी शीतल आणि 2 मुली या शेतातल्या वस्तीवर झोपलेल्या असताना यातील आरोपी महेंद्र भोसले, मेहर भोसले, बाळासाहेब भोसले हे तिघे त्या ठिकाणी आले आणि माया कुठं आहे तिला आमच्यासोबत नांदायला पाठवून दे असं सांगून त्या लोकांना उठवलं। त्यावेळेला फिर्यादी म्हणाला की माया आमच्याजवळ राहत नाही, ती आईवडिलांसोबत बेगमपूर या ठिकाणी राहते। असं म्हटल्यानंतर या आरोपींनी चिडून जाऊन तू खोटे बोलतो म्हणून फिर्यादीवर या ठिकाणी आणलेल्या जंबिया चाकूने प्राणघातक वार केले आणि फिर्यादीला जखमी केला। आवाज येत असतानाचं पाहून फिर्यादीची पत्नी शीतल ही मध्ये पडून आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केली असता त्या शीतल याच्यावर देखील या आरोपींनी पोटावर, छातीवर आणि बरगड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंबियाने वार केले आणि त्यामुळं तिला गंभीररित्या जखमी केल्यामुळं ती त्या ठिकाणी मृतावस्थेत जागेवरच पडली। फिर्यादी आरडाओरड करत असताना शेजारचे लोक जमा होऊ लागले। त्यावेळेला आरोपी लोक या त्या ठिकाणाहून पळून गेले घटनास्थळावरून आणि मग शेजारच्यांनी त्या फिर्यादीस, जखमीस आणि ती मयत जी आहे तिला आणि त्यांची छोटी मुलगी या सगळ्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आणि नंतर ही मयत शीतल त्या ठिकाणी मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। याबाबतची फिर्याद कामती पोलीस स्टेशनला फिर्यादीने हॉस्पिटलमधूनच नोंदवली असता पोलिसांनी तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं आणि सरकारनं या ठिकाणी 11 साक्षीदार या केसमध्ये तपासले। त्याच्यामध्ये फिर्यादी, पंच, घटनास्थळाचे पंचनामे, इतर पंचनामे, मैताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासिक अधिकारी आणि मोबाईलचे नोडल ऑफिसर यांच्या सगळ्या साक्षी या ठिकाणी महत्त्वाच्या ठरल्या। याबाबत सरकारचा युक्तिवाद होता की स्वतःच्या नवऱ्याला वाचवायला गेलेली होती शीतल आणि तिचा काहीही कसूर नसताना देखील या आरोपींनी तिला निघृणपणे जंबिया चाकूने भुसकून तिचा खून केलेला आहे आणि ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून या ठिकाणी एक खून झालेला आहे आणि एक खुनाचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे फिर्यादीच्या पत्नीचा खून झाला आणि फिर्यादीचा खुनाचा प्रयत्न झाला असं या ठिकाणी। आणि फिर्यादीची छोटी मुलगी आहे तिचा देखील या ठिकाणी निघृणपणे मारून, चाकूने मारून खून करण्याचा प्रयत्न केलेला होता। तर असे हे 3 लोकांना या ठिकाणी जखमी केलेलं असल्यामुळं त्यांना जास्तीत जास्त कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी युक्तिवादामध्ये सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आली। सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी महेंद्र भोसले यास 302 प्रमाणे दोषी धरून त्यात जन्मठेप आणि 5,000 रुपये दंड, आरोपी मेहर भोसले यास या ठिकाणी 307 प्रमाणे दोषी धरून 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे।